So hello students, good morning to all of you. Let's start this lecture. Last time आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचे सगळे फॉर्म्युले बघितलेले होते. त्याच्याशी रिलेटेड काही न्यूमरिकल देखील आता आपण सॉल्व्ह करतोय. ओके, याच्यामध्ये नेक्स्ट न्यूमरिकल जे आहे दॅट इज नेक्स्ट एमसीक्यू जो आहे. इट इज लाईक दिस. A particle of mass 1 kg is kept at 111 meter. The moment of inertia of this particle about z axis would be. आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स वाय और झेड ऍक्सिस आपण नंबर ऑफ पार्टिकलचं काढलेलं होतं. तर एक्स ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असताना काय करत होतो आपण, वाय आणि झेड फक्त घ्यायचं. बरोबर आहे ना? ही मेथड आठवते काय बघा. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर कुठले कोऑर्डिनेट घ्यायचे आहेत, फक्त एक्स आणि वाय कोऑर्डिनेट घ्यायचे आहेत. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिंगल पार्टिकलचा फॉर्म्युला काय येणार बघा. तर mi अबाउट झेड ऍक्सिस, mi अबाउट झेड ऍक्सिस is equal to I is equal to त्या पार्टिकलचं मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, एक्स कोऑर्डिनेट स्क्वेअर प्लस वाय कोऑर्डिनेट स्क्वेअर. ओके, कारण 111 हे कोऑर्डिनेट असतील तर एक्स ऍक्सिस पासूनचं त्याचं जे डिस्टन्स आहे ते किती येतं, अंडर रूट एक्स कोऑर्डिनेट स्क्वेअर प्लस वाय कोऑर्डिनेट स्क्वेअर. लक्षात घ्या, वाय ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स म्हणजे काय येणार आहे, अंडर रूट एक्स कोऑर्डिनेट स्क्वेअर प्लस झेड कोऑर्डिनेट स्क्वेअर. हे डिस्टन्स असतं, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं एक्स ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची असेल तर आपण फॉर्म्युला बघितलेला आहे ऑलरेडी, मास ऑफ द पार्टिकल इंटू डिस्टन्स स्क्वेअर. आणि डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, झेड ऍक्सिस पासूनचा डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर येणार आहे. सो मास ऑफ पार्टिकल इज गिवन एज 1, एक्स स्क्वेअर इज 1 स्क्वेअर, वाय स्क्वेअर इज ऑल्सो 1 स्क्वेअर, and therefore it is 1 into 2. So answer काय येणार आहे, 2 kg meter square. So B is the answer. Okay, next. The radius of gyration of solid sphere of radius r about its tangent is. बघा आता इथं सॉलिड स्पिअरच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, सॉलिड स्पिअरच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले. सपोज दिस इज अ सॉलिड स्पिअर. ओके, तर याच्यामध्ये ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, याच्यावरती मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे ना, ही असते 2/5 mr स्क्वेअर. फॉर्म्युले पार्ट पाहिजेत. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजेंट जर काढायचं असेल तर पॅरलल ऍक्सिस थ्रम वापरावा लागतो. म्हणजे 2/5 mr स्क्वेअर मध्ये आणखी mr स्क्वेअर एक ऍड होते, त्याच्यामुळे 2/5 mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर म्हणजे 7/5 mr स्क्वेअर होते मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजेंट. आणि रेडियस ऑफ गायरेशन कसं काढतोय आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया मधलं m काढून टाकायचं आणि बाकीच्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा, म्हणजे रूट 7/5 इंटू r. सो आन्सर काय येणार आहे, ए आन्सर इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट. What is the moment of inertia of solid sphere of density rho and radius r about its diameter? So once again there is a solid sphere आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर म्हणजे पासिंग थ्रू सेंटर. इथं फॉर्म्युला तुमच्या समोरच आहे. सॉलिड स्पिअरचा वरचा पण प्रॉब्लेम सॉलिड स्पिअरचाच होता, हा पण क्वेश्चन आहे सॉलिड स्पिअरचाच. तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो सॉलिड स्पिअरचा, दॅट इज 2/5 m इंटू आर स्क्वेअर. बरोबर. आता हा फॉर्म्युला आपल्याला डेन्सिटीच्या स्वरूपात लिहायचा आहे. मग डेन्सिटीच्या स्वरूपात लिहायचं असेल तर मास रिप्लेस करावं लागेल आपल्याला. मास आपल्याला कशाने रिप्लेस करावं लागेल, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूमनं इंटू आर स्क्वेअर. मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो 2/5 व्हॉल्यूम इथे लिहितो, व्हॉल्यूम किती असतं 4/3 पाय आर क्यूब, हे झालं व्हॉल्यूम. डेन्सिटी इंटू आर स्क्वेअर ऍज इट इज, डेन्सिटी इंटू आर स्क्वेअर ऍज इट इज लिहिलेला आहे. बघा आता हे मल्टिप्लिकेशन आहे, किती होणार आहे 8 डिवायडेड बाय 15
पाय ओके पाय r⁵ इंटू रो असं होणार आहे. पाय r⁵ इंटू रो. आता परत इथं पाय कुठेही दिसत नाही आन्सर मध्ये. मग पायची व्हॅल्यू आता काय करूया, हे रेशो मध्येच आन्सर आपल्याला पाहिजे असल्यामुळं पायची व्हॅल्यू काय करूया, आपली जी रेशो मधली व्हॅल्यू जी आहे ती प्लेस करूया. 22/7 इंटू r⁵ इंटू रो येणार आणि 22 इंटू 8 म्हणजे 176 होते ना, 176 डिवायडेड बाय 15 इंटू 7 म्हणजे 105. So 176 divided by 105 r⁵ into rho. So that is the answer. So B answer is correct answer here. हा टॉपिक तसं बघितलं तर फॉर्म्युले सगळे व्यवस्थित पाठ असतील, कन्सेप्ट व्यवस्थित, मोमेंट ऑफ इनर्शिया कशी काढायची याच्या कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड असतील तर खूप इझी टॉपिक आहे. त्याच्यामुळे याचं पुन्हा एकदा याचं रिव्हिजन करा. हे व्हिडिओज थोडे रिपीटेडली बघा तरच हे परफेक्शन येणार आहे. हा टॉपिक 3 to 4 टाइम्स तुम्ही जर रिवाइज केला, रिपीट केला तर सगळ्या कन्सेप्ट डोक्यात फिक्स बसतात. वन सर्क्युलर रिंग अँड वन सर्क्युलर डिस्क बोथ हॅव द सेम मास अँड रेडियस. म्हणजे इथं प्रॉब्लेम काय आहे, रिंग आणि डिस्कचा प्रॉब्लेम आहे. देयर इज अ रिंग अँड डिस्क बोथ हॅव सेम मास अँड सेम रेडियस. रेशियो ऑफ देअर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू देअर सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज. आता सपोज दिस इज द रिंग. Okay, the ring's moment of inertia about an axis passing through center perpendicular to its plane असते mr square. And suppose this is a disk. Okay, so disk's moment of inertia about an axis passing through its center and perpendicular to its plane असते mr square by 2 असते. तर मोमेंट ऑफ इनर्शिया, रेशो ऑफ देअर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया डिवायडेड बाय डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया असा रेशो विचारलाय. सो रिंगची आहे mr स्क्वेअर आणि डिस्कची आहे mr स्क्वेअर बाय 2. mr स्क्वेअर गेट कॅन्सल, 2 न्यूमरेटरला जाणार. सो 2:1 आन्सर येणार आहे. नेक्स्ट आपण हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत ते DC पांडे या बुक मधून सॉल्व्ह करतोय, जे सगळ्यांच्याकडे असेल, सगळ्यांना घ्यायला सांगितलेलं होतं ऑलरेडी मी. The moment of inertia of a solid sphere of mass m, length 2r, radius r. इथे बघा सॉलिड सिलेंडर आहे ज्याचं मास m आहे, लेंथ आहे 2r and रेडियस आहे r. About an axis passing through center and perpendicular to the axis of cylinder is I1 and about axis passing through one end of the cylinder and perpendicular axis is I2. Then याच्यातलं कुठलं रिलेशन व्हॅलिड होणार आहे बघा. आता हे ऍक्सिस तुम्हाला अगोदर लक्षात आले का बघा. दिस इज द सॉलिड सिलेंडर. ओके, पहिला ऍक्सिस कुठला आहे, दॅट इज अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस. म्हणजे सेंटर इथं असणार आहे आणि परपेंडिक्युलर टू ऍक्सिस म्हणजे असा ऍक्सिस येणार आहे. या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आहे I1. नेक्स्ट, and about an axis passing through one end of the cylinder and perpendicular to axis. One end and perpendicular to axis म्हणजे हा झाला सेकंड ऍक्सिस. या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, दॅट इज I2 आहे. इन I1 I2 मधलं रिलेशन. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचे हे फॉर्म्युले तुम्हाला आठवतात का बघा. तर फर्स्ट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया असते, दॅट इज रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. आठवते का बघा. मास जर कॉमन काढलं याच्यामध्ये रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया किती होती, L² बाय 12 प्लस डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया R² बाय 4 होतं अबाउट डायमीटर. बरोबर आहे ना. हे I1 ची व्हॅल्यू अगोदर कॅल्क्युलेट करूया. मास इज m, लेंथ किती दिले, 2r दिले. 2r चा स्क्वेअर म्हणजे 4r² बाय 12 प्लस रेडियस तर rच आहे, R² बाय 4. दॅट इज इक्वल टू m R² कॉमन काढूया. 1/3 4 ने 12 ला डिवाइड केलं, 1/3 प्लस 1/4.
सो mr स्क्वेअर ऍज इट इज इंटू किती होणार आहे 4 + 3 7/12 येणार 7/12 mr स्क्वेअर सेकंड ऍक्सिस होती आता passing through end perpendicular to the axis. So m in bracket moment of inertia of rod about one end किती असतं ml square by 3 असतं ना प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दी डिस्क अबाउट डायमीटर म्हणजे पुन्हा एकदा r स्क्वेअर बाय 4 म्हणजे m कॉमन ऍज इट इज राहील l स्क्वेअर म्हणजे 2r चा स्क्वेअर दॅट इज 4r स्क्वेअर डिवायडेड बाय 3 प्लस r स्क्वेअर डिवायडेड बाय 4. So therefore it is m in bracket m r square common निघेल 4/3 plus 1/4 that is 4 4s are 16 plus 1 17. So mr square in bracket 17/12 येणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 4 4s are 16 plus 3 17 17 divided by 12. आता पहिली गोष्ट i2 - i1 केलं सपोज i2 - i1 केलं एक एक ऑप्शन आपल्याला चेक करावे लागतील i2 - i1 केलं तर काय होणार आहे 17/12 - 7/12 म्हणजे किती येते ओके हे तोंडी कॅल्क्युलेशन आपण करू शकतो 17/12 - 7/12 म्हणजे 10/12 येणार 10/12 म्हणजे इथे mr स्क्वेअर तर येत नाहीये तर फर्स्ट ऑप्शन येऊ शकणार नाहीये i2 = i1 पण येऊ शकत नाहीये सेकंड ऑप्शन इज ऑल्सो नॉट पॉसिबल थर्ड ऑप्शन i2 by i1 डिव्हिजन केलं तर 17/7 येते 17/7 येणार आहे 17/7 17/7 येणार आणि i1 - i2 पण mr स्क्वेअर येऊ शकत नाही प्रॉब्लेम मध्ये काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असायला पाहिजे सॉरी इथं काय होणार आहे 4 4s are 16 plus 3 म्हणजे 19 होणार 17 नाही सॉरी 19/12 येते ओके सो i1 आहे 7 mr स्क्वेअर 7/12 आणि i2 आहे mr स्क्वेअर 19/12 आणि त्याच्यामुळे i2 - i1 जर बघितलं आपण i2 - i1 जर केलं तर mr स्क्वेअर कॉमन निघेल आणि 19/12 - 7/12 म्हणजे 19 - 7 म्हणजे किती येणार आहे 12 12/12 म्हणजे 1 येणार आहे म्हणजे mr स्क्वेअर येतं सो देअरफॉर फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट हियर फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट म्हणजे इथं ऍडिशन जी आहे ती बाय मिस्टेक चुकलेली होती ओके सो दॅट इज द आन्सर नेक्स्ट क्वेश्चन बघा if I1 is the moment of inertia of the thin rod about an axis perpendicular to its length and passing through its center of mass, and I2 is the moment of inertia of the ring about an axis perpendicular to plane of the ring and passing through center formed by bending the rod, then बघा काय दिलंय सुरुवातीला काय आहे देयर इज अ रॉड आहे आणि रॉडची लेंथ किती दिलेली आहे L इज द लेंथ ऑफ द रॉड आणि या रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ ही काय आहे I1 आहे तर I1 चा फॉर्म्युला सगळ्यांना आठवत असेल दॅट इज ml स्क्वेअर बाय काय असतं 12 असतं ml स्क्वेअर बाय 12 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ तर या ऍक्सिस भोवती ml स्क्वेअर बाय 12 त्याच्यानंतर हा रॉड जो आहे तो बेंड करून काय केलेली आहे रिंग तयार केलेली आहे लाईक दिस रॉड इज बेंड अँड अ रिंग इज फॉर्मड आता रॉड बेंड करून रिंग फॉर्म केल्यानंतर मास तर अजिबात चेंज होणार नाहीये परंतु बेंडिंग केल्यानंतर काय होणार आहे या रॉडची लेंथ म्हणजे या रिंगचा सर्कम्फरन्स होणार आहे म्हणजे रॉडची लेंथ काय होणार आहे इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ द रिंग होणार बरोबर ना हा रॉड जो आहे तो फॉर एक्झाम्पल असा बेंड केला आपण बरोबर जेणेकरून रिंग फॉर्म होईल सो रॉडची लेंथ जी आहे ना इट विल बिकम सर्कम्फरन्स म्हणजे याच्यावरून या रिंगची रेडियस येणार आहे L/2π इज द रेडियस
आता अशी जी रिंग तयार केलेली आहे त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया I2 आहे असं म्हटलंय. I2 इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू प्लेन अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर. पुन्हा एकदा या सेंटर मधून पास होणाऱ्या ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया विचारली. दॅट इज I2. ती किती असते? mr² असते ना. सो m mass is as it is. r² means l² divided by 4π² येणार. l² divided by 4π². मग आता I1 by I2 हा रेशो विचारलाय. सो देअरफॉर I1 by I2 हा रेशो बघा. हे इक्वेशन डिवायडेड बाय हे इक्वेशन जर केलं तर ml² गेट कॅन्सल. I1 मधलं 4π² राहणार आहे आणि I2 मधलं काय राहणार आहे? 12 राहणार आहे. सॉरी, I1 मधलं 12 राहणार. I1 by I2 केल्यानंतर I1 चा डिनॉमिनेटर राहणार आहे. I1 चा डिनॉमिनेटर म्हणजे किती? 12. सॉरी, आणि I2 चा डिनॉमिनेटर म्हणजे 4π². दोन न्यूमरेटरला येणार, या पद्धतीने राहणार आहे. ओके, अँड देअरफॉर π² डिवायडेड बाय 3 विल बी आन्सर. 4 न 12 ला डिवाइड केलं. सो I1 by I2 इज इक्वल टू π² डिवायडेड बाय 3 होणार आहे. ओके, this one is the next example. Moment of inertia of a rod of mass m and length l about its one end is I. पुन्हा एकदा रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मास m and length l about its one end. म्हणजे ऍक्सिस लक्षात आलं का बघा. दिस इज द रॉड. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वन एंड. या ऍक्सिस म्हणजे अबाउट वन एंड, ऍक्सिस पासिंग थ्रू वन एंड. या ऍक्सिस वरती मोमेंट ऑफ इनर्शिया आहे I. I म्हणजे किती होणार मग सांगा? ml² by 3 होणार आहे. मास किती दिलेला आहे? स्मॉल m दिले. ml² by 3. Moment of inertia of rod about one end. If 1/4 of its length is cut away, then moment of inertia of the remaining rod about its one end will be. आता बघा, याच्यातली 1/4 लेंथ कट करायची आहे. म्हणजे लेंथ आणि मास दोन्ही चेंज होणार आहे. लेंथ सुरुवातीला l असेल तर l मधलं l/4 जाणार आहे, मायनस होणार. बरोबर आहे ना. l मधलं l/4 मायनस होणार. l मायनस l/4 म्हणजे 3l/4 लेंथ राहणार. लक्षात येते का बघा. ओके, लेंथ होणार आहे 3l/4. कारण दिलंय इफ 1/4 ऑफ इट्स लेंथ इज कट अवे. 1/4 लेंथ म्हणजे l/4 कट केलं. सो l मायनस l/4 म्हणजे 3l/4 लेंथ रिमेनिंग राहणार आहे. आणि मास देखील काय होणार आहे? टोटल मास m असेल तर 1/4 मास निघून जाणार. मास पण होणार आहे m मायनस m/4 निघून जाणार ना. म्हणजे 3m/4 मास देखील राहणार आहे. आणि वन्स अगेन मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वन एंड विचारलंय. ओके, लक्षात आलं का बघा. l मधलं l/4 मायनस होणार आणि m मधलं मास मधलं देखील काय होणार आहे? m/4 मायनस होणार आहे. सो 3l/4 लेंथ राहणार आणि 3m/4 मास राहणार आहे. आता हे नवीन मोमेंट ऑफ इनर्शिया सपोज I डॅश असेल. ओके, I डॅशचा फॉर्म्युला वन्स अगेन काय? ml² by 3 येणार आहे. परंतु मासच्या ठिकाणी 3m/4 लेंथचं किती होणार आहे? दॅट इज 3l/4 स्क्वेअर. दॅट इज ml² लिहिलं ना. 3m/4 इन ब्रॅकेट 3l/4 स्क्वेअर डिवायडेड बाय 3. म्हणजे ही मोमेंट ऑफ इनर्शिया I डॅश येणार आहे. दॅट इज 3 चा स्क्वेअर किती? 9. 9 इंटू 3 म्हणजे 27/4 चा स्क्वेअर किती? 16. 16 इंटू 4 म्हणजे 64 राहणार आहे ml² डिवायडेड बाय 3. असं ते राहणार आहे. बरोबर आहे ना. 3/4 चा स्क्वेअर सुरुवातीला होणार 9/16 आणि 9/16 इंटू बाहेरचं परत 3/4 म्हणजे 27/64 होणार आहे. ओके, दॅट इज द I डॅश. मग आता ml² by 3 म्हणजे काय याच्यामध्ये I डॅश मध्ये? सो I डॅश इज इक्वल टू 27/64 ॲज इट इज लिहितो. आणि ml² by 3 म्हणजे ओरिजिनल रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज I आहे. तर ml² by 3 च्या ठिकाणी I ठेवतो. सो न्यू मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे 27/64 I. ओके, नेक्स्ट बघा, लास्ट क्वेश्चन 20 नंबर.
three thin rods, each of length L, mass M, are placed along X, Y, Z axis such that one end of each rod is at the origin. The moment of inertia of this system about Z axis is. बघा काय दिलंय. Suppose this is the X axis, this is Y axis, or this is Z axis. म्हणजे तीन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आहेत. त्याला काही नाव देऊ शकताय, X, Y and Z. Three thin rods, each of mass M and length L, are placed about XYZ axis such that one end of each rod is at the origin. म्हणजे एक जो रॉड आहे तो along X axis आहे with one end at the origin. दुसरा जो रॉड आहे तो along Y axis आहे with one end at the origin. आणि तिसरा जो रॉड आहे ना तो देखील काय आहे along Z axis आहे with one end at the origin. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सिस्टम अबाउट झेड ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया विचारले. सपोज दिस इज रॉड नंबर 1, दिस इज रॉड नंबर 2, दिस इज रॉड नंबर 3. सो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट रॉड प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेकंड रॉड प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द थर्ड रॉड अबाउट द झेड ऍक्सिस. आता फर्स्ट रॉड साठी झेड ऍक्सिस कसा आहे बघा, पासिंग थ्रू एंड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. बरोबर आहे ना. झेड हा ऍक्सिस फर्स्ट रॉड साठी कसा आहे हे तुम्हाला थिंक करता आलं पाहिजे. फर्स्ट रॉड साठी झेड ऍक्सिस आहे पासिंग थ्रू वन एंड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, आणि पासिंग थ्रू एंड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ फॉर्म्युला काय असतो, ml²/3 असतो. बरोबर आहे ना. तर ही झाली फर्स्ट रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया. आता सेकंड रॉड साठी देखील झेड ऍक्सिस कसा आहे, पासिंग थ्रू वन एंड परपेंडिक्युलर टू लेंथ आहे. म्हणजे पुन्हा एकदा ते देखील किती येणार आहे, ml²/3 येणार आहे. प्लस आता थर्ड रॉड जो आहे, थर्ड रॉड मधूनच झेड ऍक्सिस पास होतोय, आणि थिन रॉड मधून जर ऍक्सिस पास होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते रे, 0. व्हेरी थिन रॉड असेल आणि ऍक्सिस अलॉंग द थिन रॉडच असेल तर सगळं मास ऍक्सिस वरच येणार आहे, आणि सगळं मास ऍक्सिस वर आल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया येत नाही. बघा रॉडच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले सगळे बघा. तर अलॉंग द लेंथ ऑफ द रॉड जर ऍक्सिस असेल तर त्या थिन रॉडची मोमेंट ऑफ इनर्शिया 0 असते, येत नाही. ओके. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस येणार आहे ml²/3 प्लस ml²/3 म्हणजे 2/3 ml² येणार आहे. 2/3 ml² इज द आन्सर. सो ए इज द करेक्ट आन्सर. ओके. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला सगळे फॉर्म्युले माहिती पाहिजेत. म्हणजे थिन रॉड जर असेल, थिन रॉड म्हणजे एखाद्या थिकनेस त्याचा निग्लिजिबल आहे, एखाद्या लाईन प्रमाणे रॉड असणार आहे, आणि ऍक्सिस जर त्या रॉडच्या लेंथ मधूनच पास झाला ऍक्सिस तर या रॉडचं सगळं मास ऍक्सिस वरच येणार आहे, आणि मास ज्यावेळी ऍक्सिस वर असतं किंवा पार्टिकल ऍक्सिस वर असतो त्यावेळी त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया येत नाही, माहिती आहे ना. तर या थिन या वर्डला इथं खूप इम्पॉर्टन्स आहे. थिन आहे म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया 0 येते. ओके. थिन आहे म्हणून ऍक्सिस जर अलॉंग द लेंथ पास होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया 0 येते. ठीक असता तर काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया आली असती. मग त्या ठिकाणी सिलेंडरचा फॉर्म्युला वापरावा लागला असता, दॅट इज mr²/2. कारण थिन रॉड म्हणजे एक लाईन घ्यायचा आहे आणि थिक रॉड म्हणजे एखादं सिलेंडर घ्यायचं आहे. हा, आतापर्यंत आपण पूर्ण सॉलिड बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले सगळे बघितलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला आपण बघितले रॉडचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले, त्याच्यानंतर रिंग, डिस्क, सॉलिड स्पियर, हॉलो स्पियर, त्याच्यानंतर कोन, त्याच्यानंतर रेक्टँग्युलर प्लेट, यासारखे सगळे फॉर्म्युले बघितलेले. हे सगळे फॉर्म्युले जरा लक्षात ठेवा व्यवस्थित, हे पाठ करावे लागतील तुम्हाला. ओके. जास्त काही डिफिकल्ट नाहीये ते. ओके. थोडीशी कन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्या. एक फॉर्म्युला पाठ करायचा, तो म्हणजे कुठला, पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, आणि बाकीचे ऍक्सिस बहुते आयदर पॅरल ऍक्सिस किंवा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम तुम्हाला कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत. त्याच्यानंतर आता बॉडी पूर्णपणे सॉलिड नसेल, त्याच्यामधला काही पोर्शन जर कट असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया कशी काढायची तो पाठ आता आपण स्टडी करणार आहे. दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया of a solid with some portion is cut inside it.
some portion cut inside it. ओके, तर याच्यामध्ये बघा, सपोज अशा प्रकारे एक बॉडी आहे, म्हणजे बेसिक प्रिन्सिपल लक्षात घ्या काय करायचं आहे. सपोज ही एक बॉडी आहे, ओके, आणि ही त्याच्यामध्ये काय आहे, कॅव्हिटी आहे. दिस इज द कॅव्हिटी इनसाइड बॉडी ऑर सम कट पोर्शन. ओके, and this is the body in which there is a cavity, and suppose this is the axis. तर या ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार आहे? तर या ऍक्सिस भोवतीची मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होल बॉडी विदाउट कॅव्हिटी म्हणजे ही जी कॅव्हिटी आहे ती कॅव्हिटी सपोज नाही असं ऍझ्युम करायचं. सुरुवातीला कॅव्हिटी जर नाही असं ऍझ्युम केलं तर काहीतरी या बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस येणार आहे. ती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे आणि मायनस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कॅव्हिटी पण काढायचं आणि ते त्याच्यामधून मायनस करायचं. म्हणजे आता कॅव्हिटीला देखील एक सॉलिड बॉडी आपण जर कन्सिडर केली तर त्या सॉलिड बॉडीची म्हणजे कॅव्हिटीची देखील त्या ऍक्सिस भोवती काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे. ओके, जस्ट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द होल बॉडी मायनस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कॅव्हिटी करायचं, म्हणजे काय येणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सॉलिड विथ सम कट पोर्शन येणार आहे. ओके, सो ही याच्या पाठीमागची बेसिक कन्सेप्ट आहे, खूप इझी आहे. ओके, म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये तुम्हाला कॅव्हिटी दिलेली असेल, त्याचे डायमेन्शन वगैरे सगळे दिलेले असणार आहे, कुठं कॅव्हिटी आहे, किती साईजची कॅव्हिटी आहे. ओके, त्याच्यावरून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी विथ कॅव्हिटी. ओके, तर कसं काढायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होल बॉडी विदाउट कॅव्हिटी अगोदर काढायचं, म्हणजे कॅव्हिटी नाही आहे असं ऍझ्युम करून अगोदर मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडीची काढायची आहे. मायनस काय करायचं, त्याच्यामधून कॅव्हिटीची मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस करायची आहे. ओके, आता इथं हे कॅव्हिटीची मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी कॅव्हिटीची साईज तर तुम्हाला दिलेली असणार आहे, परंतु कॅव्हिटीचं मास किती आहे ते तुम्हाला काढता आलं पाहिजे, कॅव्हिटीचं मास. ओके, तर या कॅव्हिटीचं मास कसं काढायचं हे जरा व्यवस्थित लक्षात घ्या मी काय सांगतोय. हे बघा, ह्या काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपण जर रिंग कन्सिडर केली तर रिंगच्या केसमध्ये काय होतं माहितीये का, मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस असतं. मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस. ओके, कारण रेडियस जेवढी जास्त येणार तेवढा सर्कम्फरन्स जास्त येणार आहे, आणि सर्कम्फरन्स जेवढा जास्त तेवढं ती रिंग फॉर्म करण्यासाठी लागणार जी वायर आहे त्या वायरची लेंथ जास्त येणार, आणि जेवढी वायरची लेंथ जास्त तेवढं त्या वायरचं मास जास्त येणार आहे. कारण रिंग कशापासून आपण तयार करतो, एखाद्या थिन वायर पासून किंवा थिन रॉड पासून रिंग तयार करतो ना. मग एखाद्या रॉड किंवा रिंगचे मास कशावर डिपेंड असतं, त्याच्या लेंथवर डिपेंड असतं. बरोबर आहे का? बघा मी काय सांगतोय, रिंग आपण एखाद्या वायर पासून किंवा थिन रॉड पासून तयार करतो. म्हणजे रिंगला बेंड केलं सर्क्युलर शेपमध्ये, सॉरी रॉड किंवा वायरला आपण काय केलं, सर्क्युलर शेपमध्ये बेंड केलं तर त्याच्यापासून रिंग तयार होणार आहे. आणि रिंगचं मास जे आहे ते कशावर डिपेंड असणार आहे, लेंथवर. आणि लेंथ वरूनच काय ठरणार आहे, सर्कम्फरन्स ठरणार आहे. म्हणजे एखादा रॉड ज्यावेळी आपण बेंड करतो, एखादा रॉड किंवा वायर आपण ज्यावेळी बेंड करतो त्यावेळी त्याची लेंथ इज इक्वल टू काय होणार, सर्कम्फरन्स होणार ना. जरा इकडे लक्ष द्या व्यवस्थित. सपोज ही एक वायर आहे. सपोज ही एक वायर आहे, याची लेंथ एल आहे, आणि याचं कन्व्हर्जन काय केलं आपण, रिंग मध्ये केलं, बेंड करून. ठीक आहे, तर इथं काय होणार, लेंथ ऑफ द रॉड आर रेडियसची सपोज रिंग तयार झाली, तर लेंथ ऑफ रॉड हे सर्कम्फरन्स होणार ना. सो लेंथ विल बिकम इक्वल टू 2 पाय आर होणार. बरोबर, म्हणजे जेवढी लेंथ जास्त तेवढी रेडियस जास्त. आता मास ऑफ द रॉडचं मास कशावर डिपेंड असणार, त्याच्या लेंथवर डिपेंड असणार. जेवढी जास्त लेंथ तेवढं मास जास्त. ओके, सो मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, अँड देअरफॉर काय येणार आहे, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, रेडियस येणार. या टाईपचा आपण एक क्वेश्चन पण घेतलेला होता बघा, की ज्याच्यामध्ये 2 रिंगच्या रेडियस दिलेल्या होत्या, सेम मटेरियल पासून बनलेल्या. बरोबर आहे ना. तर त्याच्यामध्ये आपण ज्या रिंगची रेडियस जास्त होती त्याचं मास जास्त घेतलेलं होतं. म्हणजे एका रिंगची रेडियस आर असेल, दुसऱ्या रिंगची रेडियस 2r असेल, तर पहिल्या रिंगचं मास जर m असेल तर दुसऱ्या रिंगचं मास काय असलं पाहिजे, 2m असलं पाहिजे.
कारण मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. ही कन्सेप्ट लक्षात घ्या. काही इथं इम्पॉर्टंट नोट्स मी सांगतोय त्या व्यवस्थित लिहिल्या पाहिजे तुम्ही. या नोट्स आहेत, इम्पॉर्टंट नोट्स आहेत. ओके. रिंगचं मास त्याच्या रेडियसवर डिपेंडंट असतं. जेवढी रेडियस जास्त, मास जास्त असणार. रिंगची रेडियस डबल केली तर मास डबल होणार आहे. म्हणजे इथं आपण मास इथं मटेरियल चेंज करत नाही, अजिबात लक्षात घ्या. त्या बॉडीचं मटेरियल चेंज करणार नाही. त्याच मटेरियलची आपण रिंग वेगळ्या वेगळ्या साईजच्या रिंग जर तयार केल्या तर काय होणार आहे, रेडियस डबल झाली तर मास डबल होते, रेडियस ट्रिपल झाली तर मास ट्रिपल होते. म्हणजे मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. हे कुणाच्या केसमध्ये येते, रिंगच्या केसमध्ये येते. त्याच्यानंतर सेकंड थिंग, आपण जर डिस्क जर कन्सिडर केली तर डिस्कचं मास कशावर डिपेंड असणार, तर डिस्कचं मास जे आहे ना ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येतं, मात्र रेडियस स्क्वेअर येतं. डिस्कचं मास येतं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर. असं काय येतं, कारण मास ऑफ द डिस्क म्हणजे काय येणार बघा, व्हॉल्यूम ऑफ द डिस्क इंटू डेन्सिटी ऑफ द डिस्क. आता डिस्कचं तुम्ही व्हॉल्यूम कसं काढणार आहे, तर इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू थिकनेस येणार. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू थिकनेस म्हणजे व्हॉल्यूम येणार आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे पाय आर स्क्वेअर इंटू थिकनेस इंटू रो. म्हणजे याच्यामध्ये आता पाय, थिकनेस आणि रो जर कॉन्स्टंट राहत असतील तर मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येतं, रेडियस स्क्वेअर येतं. म्हणजे दोन डिस्क असतील, एका डिस्कची रेडियस आर आहे आणि दुसऱ्या डिस्कची रेडियस 2r आहे, तर मास किती असणार आहे, पहिल्याचं मास m असलं तर दुसऱ्याचं मास 4m असणार आहे. लक्षात येते का? रिंगला कसं होतं, पहिली रिंग r रेडियसची असेल, दुसरी रिंग 2r रेडियसची असेल तर काय होतं, पहिल्या रिंगचं मास m असेल तर दुसऱ्या रिंगचं मास काय होतंय, 2m होतंय. कारण मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. रेडियस डबल झाली की काय होतंय, मास पण डबल होते. लक्षात येते का बघा, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. रिंगला कसं होतंय, रेडियस r आणि 2r असतील तर मास m आणि 2m डेफिनेटली असणार आहे. डिस्कला मात्र रेडियस r असताना मास m असेल तर रेडियस 2r असताना मास मात्र काय असणार नाही, रेडियस डबल झाली, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर ना. रेडियस जर डबल झाली तर आर स्क्वेअर किती होणार, 4 टाइम्स. म्हणजे मास जे आहे ते 4 टाइम्स होणार आहे, 4m होणार. रेडियस r चं 3r झालं तर मास काय होणार आहे, 9m होणार डायरेक्टली. ओके. इथं असं अझ्युम करतोय की मटेरियल तेच राहतंय, म्हणजे डेन्सिटी कॉन्स्टंट राहते, थिकनेस तेवढाच राहत असेल तर. आणि हे झालं डिस्कला. आणि सॉलिड स्पिअरला कसं होतंय, सॉलिड स्पिअरला, तर सॉलिड स्पिअरला हे मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस क्यूब असते. आणि असं का होतंय, कारण मास इज वन्स अगेन व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी येणार आणि व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड स्पिअरचा फॉर्म्युला असतो 4/3 पाय r क्यूब इंटू डेन्सिटी. म्हणजे मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येतं, रेडियस क्यूब येतं. ओके. मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस क्यूब. कारण हे कॅव्हिटीचं मास काढण्यासाठी या गोष्टी तुम्हाला अगोदर लक्षात ठेवाव्या लागणार आहे. ओके. ओके. म्हणजे इथं 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. तर याच्यामध्ये रिंगच्या केसमध्ये काय होतं, इन केस ऑफ रिंग मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. म्हणजे रेडियस डबल केली मास डबल होतंय, रेडियस ट्रिपल केली मास ट्रिपल होतंय, रेडियस 4 टाइम्स केली मास 4 टाइम्स होणार आहे. डिस्कच्या केसमध्ये काय होतंय, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर असतं. म्हणजे रेडियस डबल केली मास 4 टाइम्स होणार, रेडियस ट्रिपल केली मास 9 टाइम्स होणार आहे, रेडियस हाफ केली तर मास 1/4 होणार आहे, रेडियस 1/3 केली तर मास 1/9 होणार आहे. आणि सॉलिड स्पिअरला, इन केस ऑफ सॉलिड स्पिअर मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस क्यूब असतं. म्हणजे रेडियस डबल केली तर मास डायरेक्टली 8 टाइम्स होणार, रेडियस ट्रिपल केली तर मास डायरेक्टली 27 टाइम्स होणार आहे, रेडियस हाफ केली तर मास 1/8 टाइम होणार आहे, 1/8 टाइम्स. रेडियस 1/3 केली तर काय होणार आहे, मास 1/27 टाइम्स होणार. ओके. तर त्याच्यामुळे हे पॉइंट्स अगोदर लक्षात घ्या आणि याच्यानंतर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड विथ कट पोर्शनचं एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके. तर हे एक्झाम्पल कसं आहे बघा, क्वेश्चन इज लाईक दिस. सुरुवातीला डिस्क एक्झाम्पल घेऊया. रिंग मध्ये तर आपण काय कट करू शकत नाही, एकतर सॉलिड डिस्क किंवा सॉलिड स्पिअरचाच प्रॉब्लेम एक्झाम मध्ये आला तर येऊ शकतो. लक्षात घ्या मोस्टली,
काय होणार आहे, सॉलिड स्पियर किंवा सॉलिड डिस्क. याचंच एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. सपोज अशा प्रकारे एक डिस्क आहे, सॉलिड डिस्क आहे, ज्याची रेडियस किती आहे, आर आहे, आणि याच्यामधून एवढा पोर्शन कट केलेला आहे. दिस इज द पोर्शन विच इज कट. म्हणजे ही आतमध्ये कॅव्हिटी आहे. तर व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. म्हणजे या ऍक्सिस होती पासिंग थ्रू ओरिजिनल ऍक्सिस, सेंटर ऑफ द होल डिस्क अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे या ऍक्सिस, इथं जो ऍक्सिस आहे या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचे. म्हणजे ही जी आहे ते काय आहे, कट पोर्शन आहे. दिस इज द कॅव्हिटी. आता हे एक्झाम मध्ये व्यवस्थित बघायचं, ही डिस्क आहे का स्पियर आहे. ओके, सो हिअर देयर इज अ डिस्क हॅव्हिंग cavity as shown in figure. ठीक आहे. तर या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ती कशी कॅल्क्युलेट करायची, म्हणजे एवढा पोर्शन ऍक्च्युअली तिथं राहणार आहे आता. ठीक आहे, हा वरचा पोर्शन फक्त राहणार आहे. बघा आता या डिस्कचं मास जे आहे कट करायच्या अगोदर, म्हणजे आतली कॅव्हिटी कट करायच्या अगोदरचं मास किती आहे, सपोज एम, आणि रेडियस त्याची आहे आर. ठीक आहे, मग कॅव्हिटीची रेडियस किती होणार रे. बघा कॅव्हिटी कशी आहे, इकडं एजला मॅच झाली आहे आणि इकडं सेंटरला मॅच झाली आहे. म्हणजे डिस्कचा डायमीटर म्हणजे कॅव्हिटीचा डायमीटर म्हणजे डिस्कची रेडियस होणार आहे. म्हणजे हे किती होणार आहे, जस्ट r/2. ओके, कॅव्हिटीची रेडियस किती होणार आहे, r/2 होणार आहे. बघा आता बेसिक मेथड काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दी बॉडी विथ कॅव्हिटी. ओके, बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी विथ कॅव्हिटी कसं काढायचं आहे, इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द होल बॉडी विदाउट कॅव्हिटी. म्हणजे कॅव्हिटी नसेल तर त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे, विदाउट कॅव्हिटी मायनस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द कॅव्हिटी होणार आहे. ओके, आता बघा अगोदर फॉर्म्युला लिहूया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आता सपोज ही कॅव्हिटी जर इथं नसेल तर डिस्क येणार आहे, फक्त सिंपल डिस्क येणार आहे. आणि डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन किती असते, mr²/2 असते. बरोबर आहे ना. म्हणजे या डिस्कचं कट करायच्या अगोदरचं मास किती असेल, सपोज कॅपिटल एम असेल. एम इज द मास बिफोर इट इज कट, लक्षात घ्या. तर डिस्क कंप्लीट आपण कॅव्हिटी जर नाही असं अज्युम केलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/2 येणार, मायनस कॅव्हिटीला आपण जर एक सॉलिड जर कन्सिडर केला तर त्याचं मास काहीतरी स्मॉल एम आणि त्याची रेडियस काहीतरी स्मॉल आर आहे असं अज्युम करूया. ओके, तर कॅव्हिटीची मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार. आता कॅव्हिटीसाठी ऍक्सिस कसं आहे बघा, हे पण महत्वाचं आहे. या कॅव्हिटीसाठी, कॅव्हिटी म्हणजे एक डिस्क तयार होणार आहे. कॅव्हिटी ही एक डिस्क जर कन्सिडर केली तर या कॅव्हिटीसाठी ऍक्सिस कसा आहे, टँजेन्शियल ऍक्सिस आहे, लक्षात घ्या. आणि टँजेंट भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते, 3/2 mr². आठवतं काय बघा, mr² प्लस mr² आपण mr²/2 प्लस mr² पॅरलल ऍक्सिस थेरम काढलेलं होतं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन, फॉर्म्युला काय असतो, 3/2 mr². हे फॉर्म्युले लगेच आठवले पाहिजेत. म्हणजे कंप्लीट डिस्क साठी ऍक्सिस कुठून पास होतोय, सेंटर मधून पास होतोय परपेंडिक्युलर टू प्लेन. आणि कॅव्हिटीसाठी ऍक्सिस कसा आहे, कॅव्हिटीसाठी ऍक्सिस टँजेन्शियल ऍक्सिस आहे.
सेंटर मधून ऍक्सिस पास होत नाही, कारण या ऍक्सिस भोवतीच दोघांची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची. वेगळ्या वेगळ्या ऍक्सिस भोवती नव्हे, सेम ऍक्सिस भोवती कंप्लीट बॉडीची एकदा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची, मायनस सेम ऍक्सिस भोवती कॅव्हिटीची मोमेंट ऑफ इनर्शिया करायचं. आता बघा, mr²/2 ॲज इट इज मायनस 3/2 ॲज इट इज. आता मगाशी आपण ज्या नोट्स बघितलेल्या आहेत त्याच्यानुसार बघा, ह्या कॅव्हिटीचं मास किती येणार आहे. कॅव्हिटी आपण काढून टाकलेलं जे मास असणार आहे ते किती मास असणार आहे. तर आपण मगाशीच बघितलंय की डिस्क जर असेल तर मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर असतं. बघा, आता डिस्कची रेडियस आहे r आणि कॅव्हिटीची रेडियस r/2 आहे. मग रेडियस जर हाफ झाली तर मास किती असणार. मग रेडियस हाफ झाली तर मास होणार आहे 1/4. हे लक्षात आलं पाहिजे. मास होणार आहे 1/4. त्याच्यामुळे कॅव्हिटीचं मास स्मॉल एमच्या ठिकाणी काय करणार मी m/4 घेणार. ह्या गोष्टी तुम्हाला सुचल्या पाहिजेत, इथं लक्षात आल्या पाहिजेत. आणि त्याची रेडियस किती आहे r/2 आहे. कॅव्हिटीचे रेडियस स्क्वेअर. नाही तर मास व्यवस्थित डिसाईड करता येणं महत्वाचं आहे. सो mr² जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहणार आहे 1/2 फर्स्ट टर्म मधलं, मायनस इथं बघा काय होणार आहे, दॅट इज 3 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला 2 × 4 × 4 होणार आहे 32. बरोबर आहे ना. 2 × 4 दॅट इज 8. 8 × 2 चा स्क्वेअर म्हणजे 4. 8 × 4 म्हणजे 32. सो फायनल आन्सर इथं किती येणार आहे. डिनॉमिनेटर 32 केला तर हे 16/32 येणार. 16 - 3 म्हणजे 13/32. बरोबर आहे ना. 13/32 mr². So this is your final answer. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये महत्वाची एक गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, की कॅव्हिटीची मोमेंट ऑफ इनर्शिया व्यवस्थित काढता आली पाहिजे. आणि कॅव्हिटीची मोमेंट ऑफ इनर्शिया काढत असताना ऍक्सिस कुठं आहे बघायचं. ऍक्सिस टँजेंट आहे का बाहेर आहे. ऍक्सिस कॅव्हिटीच्या मोस्टली बाहेर असण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढता आली पाहिजे, ही एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅव्हिटीचं मास काढता आला पाहिजे. आणि मास काढताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं असं आहे, डिस्क असेल तर मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर, आणि स्पियर असला तर मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस क्यूब. मग कॅव्हिटीची रेडियस जर हाफ असेल, रेडियस तर कमीच असणार आहे कॅव्हिटीची पूर्ण सॉलिड पेक्षा, रेडियस जर हाफ असेल, ओके, तर मास काय होणार आहे 1/4 होणार. रेडियस जर 1/3 झाली तर मास काय होणार आहे 1/9 होणार आहे. ओके, हे डिस्क साठी. आणि सॉलिड स्पियर साठी मात्र काय होणार आहे, मास जर रेडियस जर हाफ झाली तर मास मात्र डायरेक्टली 1/8 टाइम्स होणार. ओके, तर हे तुम्हाला इथं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी विथ कट पोर्शन चे डिस्क किंवा सॉलिड स्पियरचेच मोस्टली प्रॉब्लेम येतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी व्यवस्थित काढता आल्या पाहिजेत. एक म्हणजे कॅव्हिटीचं मास व्यवस्थित काढता आलं पाहिजे. कॅव्हिटीचं मास किती असेल, म्हणजे संपूर्ण बॉडीचं मोमेंट मास जर m असेल तर कॅव्हिटीचं मास किती असणार आहे हे काढता आलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऍक्सिस कुठं आहे कॅव्हिटीसाठी, आणि त्या ऍक्सिस भोवती कॅव्हिटीची व्यवस्थित मोमेंट ऑफ इनर्शिया काढता आली पाहिजे. आणि ते सबट्रॅक्शन केलं की तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होल बॉडी विथ कॅव्हिटी येणार आहे. ओके.